त्यांनी पांढरा कुर्ता आणि पांढरी चप्पल घातली आहे। घरातून मंदिराकडे जाण्यासाठी गुलशन कुमार त्यांच्या मरून रंगाच्या कारमध्ये त्यांचे ड्रायव्हर रूपलाल सरोज यांच्यासोबत निघतात। त्यांची गाडी सकाळी 10 वाजता जितेश्वर महादेव मंदिराबाहेर येऊन थांबते। नेहमीप्रमाणे त्यांचा ड्रायव्हर कार मंदिरापासून 6 फूट दूर धूपछाया अपार्टमेंटच्या बाहेर पार्क करतो आणि गुलशन कुमार गाडीतून उतरून मंदिरात जाऊ लागतात। जसे की 15 मिनिटांनंतर गुलशन कुमार मंदिरातून बाहेर येतात तसे त्यांचा ड्रायव्हर रूपलाल त्यांच्याकडून रोजच्या सारखी पूजेची थाळी घेतो। जसे गुलशन कुमार त्यांच्या कारजवळ पोहोचले त्यांच्या मागून अब्दुल रौफने त्यांच्या कानावर बंदूक रोखली आणि म्हणाला, खूप झाली पूजा, आता मेल्यानंतर करा। इथे गुलशन कुमार काही समजू शकले नाहीत। तोपर्यंत एक गोळी चालली आणि त्यांच्या डोक्याला स्पर्श करून बाहेर निघाली। घाबरून गुलशन कुमार जवळच्या एका सार्वजनिक शौचालयात लपण्यासाठी धावतात, पण त्यांचा पाय तिथेच घसरतो। पाय घसरताच अब्दुल रौफ त्यांच्यावर 3 गोळ्या आणखी चालवतो, ज्या त्यांच्या पाठीत लागतात आणि वाईट रीतीने जखमी झाल्यानंतरही गुलशन कुमार स्वतःला ओढत ओढत पुढे जाऊ लागतात। पण अब्दुल रौफ देखील आपल्या शिकाऱ्याला फॉलो करत त्यांच्या मागे मागे जातो। गुलशन कुमार भिंतीचा आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न करतात, पण तिथेच पडून जातात। ड्रायव्हर रूपलाल गुलशन कुमार यांना मदत करण्यासाठी पुढे येतो आणि कलश उचलून अब्दुल रौफवर फेकतो। अब्दुल रौफ रूपलालच्या दोन्ही पायात गोळी मारतो। सर्वात धक्कादायक गोष्ट ही आहे की 3 गोळ्या लागल्यानंतर ही गुलशन कुमार जवळच्या घरांमध्ये हात जोडून मदत मागतात, पण लोक त्यांना पाहून त्यांचे गेट बंद करतात। एका चित्रपटातील दृश्याप्रमाणे जिथे गुलशन कुमार यांच्यावर अब्दुल रौफ, अब्दुल राशीद आणि अनिल शर्मा यांनी 12 गोळ्या आणखी चालवल्या, तिथे वर देवी मातेचा फोटो लागलेला होता, ज्या मंदिराचे नूतनीकरण गुलशन कुमार यांनी स्वतः केले होते। आज त्याच मंदिराजवळ त्यांचा शेवट इतक्या भयंकर पद्धतीने होत होता।